नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये. मी रणजित पाटील. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्प अर्थात डोनाल्ड तात्या. तुम्हाला माहित असेल डोनाल्ड तात्या हा कोण, तर हे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे आणि ह्याला काहीच घाण सवय. दोन राष्ट्राच्या मध्ये जर काही चालू असलं की ह्याला मध्ये नाक खुपसल्याशिवाय जमत नाही. जसं तुम्हाला माहित आहे की सध्या भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध सीज फायर झाले, मध्ये उठून तात्या मध्येच उठला. तात्या डायरेक्ट म्हणाला, हे सीज फायर मी केलंय माझ्या मध्यस्थीमुळे झालंय आणि आता काश्मीरच्या प्रश्नाला धरून तुम्ही कुठं तर न्यूट्रल ठिकाणी जाऊन चर्चा करा. अरे काय संबंध? तात्या तू हाय कोण? तू त्या गोर आहे, बाकी म्हणतो तुझं काळच दिसतंय. काय संबंध? अरे ज्या पाकिस्तानला तू एवढं पैसे पुरवतो, तुझं जे F-16 विमान होतं जे भारतानं पाडलं, तो F-16 कशाला दिलं पाकिस्तानला? दहशतवादाला खतम करण्यासाठी, संपवण्यासाठी. आणि पाकिस्ताननं ती विमान भारताविरुद्ध आक्रमण करायला वापरलं. केलं ना तुकडं. तुझं 3-13-9 बाराच करणार भारत. कारण तात्या तू समज, तुला कळ ना की तू कुणाला मदत करतोय, दुश्मनाला मदत करतोय आणि तुला शांततेचं नोबेल प्राइज पाहिजे, जसं बराक ओबामाला मिळालं. अरे बराक ओबामाची तू कधी सुद्धा बराबरी करू शकणार नाही, कारण ती वेगळा माणूस होता. कलर जरी काळा असला तर त्याचं मन साफ होतं. तो साले आतनच कपटे. अजून काय म्हणे निर्णय येणार आहे? अमेरिकेमध्ये बिल पास होणार आहे की अमेरिकेमध्ये जेवढी लोक राहतात, जी लोक आपलं डॉलर म्हणजे पैसे मायदेशी पाठवतात, त्यांना 5% टॅरिफ, 5% पर्सेंटेज लावणार आहे. म्हणजे $100 जर पाठवलं त्यातलं $5 टॅरिफच्या स्वरूपात कापणार आहे. अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे काय माणसानं बघावं की नाही, की बोलावं की नाही? डोनाल्ड तात्या तुमचा विषय वेगळा आहे. तुम्हाला फक्त तुमचा कलर गोरा आहे, बाकी तुम्हाला तुमची लाल करून घ्यायची पडली आणि भारत ती लाल करणारच तुमची एक दिवस. कारण हे नाही ना, तात्यानं काय केलं आता? चीन म्हणजे 145% टॅरिफ लावले. चीन तिकडे काय करणार? असं ती नकट्या भोका जाईल, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तू 200% ना, तू 500% लाव, आम्हाला चीनशी काही देणं घेणं नाही. आमचा विषय कुठे येतोय? आता जे मध्ये ऍपल, आता भारतात तुम्हाला माहिती आहे जवळपास सर्रास लोक ऍपलचा मोबाईल वापरतात. 50,000पासून 60,000पासून मस्त लाखाच्या घरात. तर त्या ऍपलवाल्याला, कंपनीच्या मालकाला म्हणतोय तुम्ही भारतात कंपनी उघडू नका. आज सकाळीच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, ऍपलनं जर भारतामध्ये प्रोडक्शन कंपनी म्हणजे प्रोडक्शन चालू केले ऍपलचं, तर तुम्ही त्याला टॅरिफ लावणार का? तर तात्या म्हणून नुसतं 25% नाही 25%च्या पुढे लावेल. अरे का तात्या काय बिघडवलंय? भारतात ऍपल वापरतात म्हणून का तुझं काही सोयीसुद्धा काय भारतासंग कशामुळे दुश्मनी घेतोय? म्हणजे वरून दाखवतो आमचा मित्र आहे म्हणून आपण पाकिस्तानला सपोर्ट करतो, चायनाला सपोर्ट करतो. तर त्या असं कपटी म्हणून वागू नका. त्यांना का असं वागू? भारत देश आहे, मैत्रीचा संबंध असतात, आपलं मैत्रीच राहावं ना. एका देशाचा राष्ट्रपती आहे तुम्ही. बरं, युद्ध चालू व्हायच्या आधी काय म्हणलं तुम्ही? भारतानं पाकिस्तान त्यांनी काय बी करू दे, आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही. तुमचा ते उपराष्ट्रपती ज्याची बायको भारतीय, काय नाव? JD व्हान्स म्हणलं ना की आम्हाला भारताचं पाकिस्तानशी काय देणं घेणं, आणि 2 दिवसांनी तुम्ही म्हणताय सीज फायर मी केलं. अरे कसं शक्य आहे? बरं, ती सगळं झालं. आता बिल पण आणताय, टेरिफ पण लावताय. आता मध्ये आमचं जवळजवळ 4,000 कोटीचं आंब. अरे काय तात्या? आंब्याचं नुकसान एका किरकोळ कागदामुळं? अरे भारत आहे यार, भारत तुमचा मित्र देश आहे, तुम्ही भारताचा मित्र देश आहे. भारताला सपोर्ट करत तुम्ही भारताच्या विरोधातच जाताय आणि दुश्मनाला मदत करताय. आता तुम्हाला माहिती आहे पाकिस्तान एवढा अटॅक केला, एवढी तुमची विमानं काय पाडली. आम्ही चीनचं तर काय बुसनाड्यांचं, त्याला स्वतःच नाक नाही, ते देत आहे तसली खेळणी देत आहे पाकिस्तानला, आणि पाकिस्तान त्याच्या जीवावर भारतासंग युद्ध करायला येते. झालं, चीनचं बी उडवलं, त्या कुठलं तुर्की होतं तिचं ड्रोन बी पाडलं, तुमचं बी F-16 F-17 सगळंच कामकाजच करून टाकलं भारतानं. कारण भारताकडे S-400 नावाची डिफेन्स सिस्टीम आहे, आकाश आहे, तेजस आहे. भारत कोणाला डगमगत नाही. भारत आपला एक स्ट्रॉंग देश आहे आमचा, आणि आम्ही कोणाला घाबरत बी नाही. तुम्हाला जर शांतीचाच पुरस्कार पाहिजे असेल तर तुम्हाला नोबेल प्राइज नाही मिळणार, पण तुम्हाला आमच्या गावची शांती आहे का, जी म्हशी राखते, त्या शांतीच्या पायातलं जोड मात्र नक्की मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही ना विचार करा, अजून वेळ गेलेला नाही, सुधरा. पाकिस्तानची दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, त्याला मदतच करू नका ना. तरी सुद्धा तुम्ही आता मध्ये तुमची संस्था आहे IMF संस्था, तर IMF संस्थेमधून तुम्ही त्याला कितीतरी मोठं डोनेशन दिलं. कशाला? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा तुम्ही अशा प्रकारे वापर करता तात्या. एका दहशतवादी राष्ट्राला, म्हणजे तिथं सगळा दहशतवादच आहे. तुम्हाला माहिती आहे जेवढे बी आतंकवादी तयार होते सगळं पाकिस्तान मधलं, दुसरा काय विषय नाही त्यांना. म्हणून थोडं सुधरा तात्या, नका असं वागू. जरा मैत्रीची कदर करा. तर तुम्हाला माहिती आहे आमचं मोदी कसं आहे, ते एकदम टकाटक. मित्रांना हात दिला तर त्याला हातच देणार, आणि मित्राच्या पाठीत जर लात मारली तर मोदी सोडणार नाही. त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आपल्या देशाच्या, मैत्रीपूर्णच राहू द्या. आणि 5%चा खेळ आहे का, डोक्यातनं काढून टाका. कशाला सगळं सुरळीत चाललंय तुम्ही मध्येच खोळंबा करताय. तसं जर बिल पास आलं, तुमच्याकडून जर काय 5% टॅरिफ लावलं गेलं, मग भारत पण का बसणार ना. भारत पण काहीतरी ह्याच्यामध्ये मरण कोणाच होत आहे? अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांचं
आणि भारतात राहणाऱ्या नागरिकांचा. तुम्हाला काय, तुम्ही मोठी लोक आहे. तर ते अजून जर तुम्हाला काही लागलं भारतात तर नक्की सांगा. वावरातनं काही तुम्हाला पाठलं लागलं तर बिंदास देऊ. आमच्यात नसलं तर शेजाऱ्याच्या वावरातनं देऊन, काय काकड्या, वाळकं, कलिंगड, खरबूज बिरबूज सगळं देईन. त्याच्यावर काय आम्ही रुपये घेणार नाही, फुकाट देऊ. पण तुम्ही असं वागू नका गड्यात. कारण दुश्मन राष्ट्राला मदत करून तुम्हाला शोभत नाही. आलं का ध्यानात? तर ते बिना नाकाचा चीन आणि हे गिन्यान गेलेलं पाकिस्तान, ह्याच्यापासून थोडं सावध राहा. नाही तर कसं आहे, भारतातले लोक डेंजर येते बरं का तात्या. तुम्हाला लग्नात जेवायला म्हणून बोलतील ना, हळदी तुम्हालाच लावतील, तुमचाच कार्यक्रम करतील. लई डेंजर लोक आहेत भारतातली. त्याच्यामुळे सावध राहा, व्यवस्थित राहा, मैत्री जपा. एवढीच आशा, बाकी सगळं तुमचं. ठीक आहे तात्या. आणि आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.